नागपुर जिले के 13 तहसीलों में 2016 से प्रलंबित सामूहिक वन हक के पट्टे को लेकर सांसद श्याम कुमार बर्वे के नेतृत्व में एक शिष्टमंडल ने जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर से मुलाकात की। इस दौरान पिछले 8 साल से चली आ रही समस्या का समाधान निकालने का निर्देश दिया गया। नागपुर जिले की कुल 13 तहसीलों में सैकड़ों नागरिकों को लेकर सामूहिक वन हक पट्टा के 786 मामले 2016 से प्रलंबित थे। इस संबंध में ग्राम सभा के सदस्यों द्वारा पिछले 8 साल से जिलाधिकारी कार्यालय, एसडीओ कार्यालय एवं तहसील कार्यालय के चक्कर काटने के बाद भी समस्या जस की तस बनी रही। सांसद श्याम कुमार बर्वे के नेतृत्व में ग्राम सभा के पदाधिकारियों ने जिलाधिकारी से मुलाकात कर इस समस्या पर चर्चा की, जिसके बाद जिलाधिकारी ने शीघ्र समस्या समाधान की बात कही है। सामूहिक वन हक के 786 पट्टों का निराकरण होने से पारचूनी, रामटेक, काटोल, सावनेर, उमरेड सहित कई अन्य तहसील के नागरिकों को इसका लाभ मिलेगा। लोकसभा अंतर्गत ज्या 12 तहसील येतात त्याच्यामध्ये 783 सामुदायिक वनपट्टे हे मंजूर झालेले होते, परंतु त्याचे दावे हे प्रलंबित होते। अनेक वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा ते पट्टे मिळण्यामध्ये असमर्थता दर्शवली होती। माननीय खासदार श्यामकुमारजी बर्वे यांना हा विषय सांगितला, त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन 2च बैठकीमध्ये हा निर्णय मार्गी लावला। जिल्हाधिकारी नागपूर येथे सन्मान्य आमचे खासदार बबलू भाऊ बर्वे यांच्या नेतृत्वात सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे पारशिवनी तालुका आणि रामटेक तालुक्यातील जे वन हक्काचे जे सामूहिक दावे मागील 2016 पासून जे पेंडिंग होते ते निकाली काढण्यासाठी आज सन्मान्य खासदार साहेबांच्या उपस्थित ते पार पाडला आणि कलेक्टर साहेबांना आश्वासन दिले की ती लवकरात लवकर आम्हाला मिळतील। आदिवासी सामूहिक वन हक्काचे पट्टे हा विषय 2016 पासून प्रलंबित होता। माझ्याकडे आदिवासी बंधूंनी तक्रार केली, मी लागलीच सभा बोलवून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना खूप सकारात्मक सहकार्य करून त्यांनी आजच्या 2 मीटिंगमध्येच तो निकाली काढला आणि आदिवासी भागातले जे कामं रखडलेले आहेत त्यानंतरही जे कामं आहेत त्याचे आम्ही प्रयत्न करणार आहे। जे त्यांच्या हक्क आहे ते मिळवून देण्याकरता जे काही करावं लागेल ते आम्ही करण्यास आमची तयारी आहे।